तिथं हरिपाडा वाया व्यर्थ कथा. आणि आज लोक कथा चालू आहेत, कथा चालू आहेत. तत्वज्ञानाचा विषय नाही आहे. आणि तत्वज्ञान याला परमार्थ म्हणतात. माऊलींनी लिहून ठेवलंय ना हो, आत्मज्ञान बिना पार्था सर्व कर्म. मग आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञानच व्हायला पाहिजे ना. काय ज्ञान व्हायला पाहिजे? पाहावे आपण असे आपण. मग आता तुम्ही देहाला तुम्ही समजतात. आता मच्छू नाव उपाधी आहे. देह सुद्धा देहामुळे नाव आलं ना, उपाधी आहे का नाही? उपाधी आहे. बरं कुठपर्यंत याला महत्व आहे? याचं रूपांतर मळ तुम्हाला म्हणतील का? केव्हा म्हणतील? कुठून चैतन्य निघून जाईल का? काय होईल? चैतन्य निघून जातं का? चैतन्यापासून त्याची लिंक तुटते. चैतन्य निघून जात नाही. ते व्यवहाराने म्हणतात आत्मा निघून गेला. आत्मा निघून जात नाही. सांगा तुम्ही, मडक्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत काय दिसेल? प्रतिबिंब. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत. आणि पाणी गेलं तर काय होईल? पाणी गेलं म्हणजे दिसेल का? मग आता बिंब गेलं का? ते बिंब हे ते प्रतिबिंब आहे, बिंबात रूपांतर झालं. बिंब हे प्रतिबिंब जे आहे ते बिंबाला जाऊन भेटलं का? काय झालं? बरं ज्यावेळेस पाणी आलं ते बिंबातून ते प्रतिबिंब तिथं पडलं होतं, भास झाला होता का? ते बाजूला म्हणजे तुकडा होऊन तिथं पडला होता, भास झाला तो. भास होता. वास्तव सराव गाठी राम देहादी. म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये तो परमात्मा आहे, परंतु तो अंश रूपाने. जसं त्या मडक्यामध्ये आहेत ना, 100 मडके जर भरले आणि 100 मडक्यामध्ये जे पाणी आहे त्या पाणी उपाधीमुळे ते प्रतिबिंब ना. मग तसं नाम आणि रूप या उपाधीमुळे. मग इथं सांगितलं या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत, आणि ते तत्वज्ञ संत शिवकारिती. बाई तू एकटी आली? हा, या उपाधी माझी गुप्त. आता उपाधीचं समजायला पाहिजे ना. या उपाधी माझी, उपाधी काय? नाम आणि रूप हे काय? उपाधी आहे ना. ह्या गावाला नागापूर, मला हात लावून दाखवा नागापूर कोणतं आहे? नागापूर कोणतं आहे? मला हात लावून दाखवता येईल? इथं नामदेवचं घर, तिथं अमुकचं घर, तिथं टमुकचं घर, तिथं टमुकचं घर. कुठे आहे नागापूर? कुठे आहे? मिळून जाईल.